मनाला विचारांना आपण जशी आपल्या डाएट मध्ये चेंजेस करतो तशी आपल्या विचारांना सवय लावायची. माझा तर स्वभावाला औषध नसतं ह्यावर अजिबात विश्वास नाही. तसा एखादा फॅमिली सायकोलॉजिस्ट की येस कळायला लागल्यापासून म्हणजे 15-16 वर्षानंतर थेरपी काम करते. हा जो स्वभावातला बदल आहे हा बदलू शकतो. हा बदलू शकतो कारण आणि मी नुसतं स्माइल केलं तरी सुद्धा माझ्यातले हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात. तर आपण काय करतोय, आपण आपल्या झोपेच्या जागेला आपल्याकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत ह्याचा विचार करून झोपलं. श्रोतेहो नमस्कार. लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो खास विषय आहे म्हणजे मानसशास्त्र. सायकोलॉजी म्हणजे काय की आपल्याला असा भरपूर वेळा प्रश्न पडतो आणि कसं असतं की आपण म्हणतो ना की प्रत्येक माणसाची वागण्याची एक वृत्ती असते की आपण जर पुराणातला अभ्यास केला तर कृष्ण म्हणा किंवा राम म्हणा, रावण म्हणा, कंस म्हणा की प्रत्येकाची एक वागण्याची वेगळी स्टाईल होती. ह्या वेळेला प्रत्येकजण मनामध्ये कन्फ्यूज असू शकतो की मी चुकतोय का मी बरोबर आहे. पण त्यावेळी काउन्सिलर्स होते का नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण आता आपल्याबरोबर असे अनेक सायकोलॉजिस्ट आहेत की जे आपल्याला वेळोवेळी मदत करू शकतात. आपल्याला काउन्सिलिंगने आपल्याला म्हणतो ना एक छान नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा देऊ शकतात. आणि अशाच आपल्याकडे आज सायकोलॉजिस्ट आलेले आहेत, त्या म्हणजे सेजल नातू. नमस्कार सेजल, वेलकम. खूप छान वाटतंय. लाईफ मंत्रामध्ये ना आम्ही नवीन नवीन हॅक्स देत असतो की आपलं आयुष्य जे आपल्याला मिळालं ते कसं छान जगता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण आपल्या स्वतःसाठी कशी छान करू शकतो. तर मग थोडक्यात तुझी ओळख सगळ्या प्रेक्षकांना करून घे. हाय सगळ्यांना नमस्कार. मी सेजल नातू. माझं शिक्षण MA क्लिनिकल सायकोलॉजी झालंय आणि मी गेली 4 वर्ष शिकवण्याच्या क्षेत्रात आहे. मी आधी SP कॉलेजमध्ये शिकवत होते आणि सध्या मी फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर मागचं 1-1.5 वर्ष मी काउन्सिलिंगची प्रॅक्टिससुद्धा करते. आणि सायकोलॉजी हा सब्जेक्ट किंवा हा विषय मला अतिप्रचंड आवडतो कारण आपण म्हणतो की जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे मानसशास्त्र आहे किंवा सायकोलॉजी आहे. त्यामुळे असा कोणताच एरिया नाही आहे, असं कोणतंच फील्ड नाही आहे जिथे आपल्याला सायकोलॉजी दिसत नाही किंवा सायकोलॉजीतली एखादी गोष्ट अप्लाय करता येत नाही, असं कोणतंच फील्ड नाही आहे. पण जसं तू म्हणालीस तसं की आपल्याला आयुष्य छान बनवायचं असेल, एकच आयुष्य मिळतं, ते छान जगायचं असेल, रडत खडत न जगता चॅलेंजेस पण छान स्वीकारून पुन्हा एकदा उभारी घेऊन जगायचं असेल तर सायकोलॉजी आपल्याला नक्कीच खूप जास्त मदत करतं. आणि त्याचसाठी पेशंट्स बरोबर, क्लायंट्स बरोबर काम करून त्यांना त्यांच्या आयुष्यात थोडंसं काहीतरी छान व्हावं, त्यांना आयुष्य आणखी छान प्रकारे जगता यावं यासाठी काम करते, जे मला खूप आवडतंय. किती छान आहे सेजल. बघ ना, दुसऱ्यासाठी आपण काहीतरी करतोय ही भावना खूप काही देऊन जाते. आज पुण्याला मी क्लिनिकला जाते, डेक्कनला किंवा नाशिकला जाते, तेव्हा बरेचसे पेशंट येतात ना, तेव्हा एक आढळतं की एखादं कुटुंब आहे तर त्यातला एक तरी व्यक्ती हा नैराश्यात असतो. कधी तो मनमोकळेपणे बोलतो, कधी मनमोकळेपणे बोलत नाही. किंवा आपण म्हणतो ना त्यांचे सिम्पटम्स असे असतात, मूड स्विंग्स असतात, रडायला येतं, भीती वाटते. मग अशा वेळी काउन्सिलिंग कशी मदत करते? राईट. सो सध्या तर आपले हे खूप कॉमन शब्द झालेले आहेत की डिप्रेशन आहे, OCD आहे. पण मला वाटतं आपण आणखी त्याच्या थोडं मुळात जाऊया. डिप्रेशन म्हणजे काय हे आपण घेऊ समजून. पण त्याआधी मला असं वाटतं की बरेच जण असे आहेत ज्यांना सायकोलॉजी म्हणजे काय, सायकोलॉजिस्ट म्हणजे काय, सायकॅट्रिस्ट म्हणजे काय, नेमकं कुणाकडे कधी जायचं ह्याच्या बाबतीत अजून क्लॅरिटी नाहीये. आणि ती क्लॅरिटी नसल्यामुळे बऱ्याचदा मग ते होतच नाही किंवा मग जाऊ दे, नाही माहिती, भीती वाटते. राईट. सो त्यामुळे म्हणजे जे माहिती असतं त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नसतो किंवा ती माहिती कोण एक्झॅक्ट खरी माहिती कोण देऊ शकेल हे माहीत नसतं. त्यामुळे मी आधी सायकोलॉजिस्ट म्हणजे काय, सायकॅट्रिस्ट म्हणजे काय ते क्लिअर करते. सो 2 स्ट्रीम्स आहेत शिक्षणाच्या. एक आहे ते तुम्ही MBBS करा, डॉक्टर व्हा, त्यानंतर MD सायकॅट्री करा आणि तुम्ही सायकॅट्रिस्ट होता. सायकॅट्रिस्टचं मूळ काम आहे ते म्हणजे गोळ्या प्रिस्क्राईब करणं मानसिक आजारासाठी. पण सायकॅट्रिस्टना त्यांच्या बॉडीची इत्थंभूत माहिती असते त्यांना, त्यामुळे गोळ्यांवर त्यांचा भर असतो. वेअर ॲज सायकोलॉजिस्ट किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्यातही 2 प्रकार आहेत, ते
गोळ्या देऊ शकत नाहीत, कारण आम्ही मास्टर्स करून एमफिल करून सायकोलॉजिस्ट किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट झालेलो असतो. बरोबर आहे. त्यामुळे आम्ही टॉक थेरपी म्हणजे बोलून किंवा काउन्सिलिंग करून क्लायंट्सना पेशंट्सना बरं करतो. ग्रेट. त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. सो बऱ्याचदा असं होतं की खूप सिव्हिअर जर आजार असतील, स्किझोफ्रेनिया, OCD, सो कोणतेही डायग्नोसेबल डिसऑर्डर्स आपण जे म्हणतो ते खूप सिव्हिअर प्रमाणात असतील तर बऱ्याचदा सायकॅट्रिस्टची गरज असते. पण जर ते तसे नसतील तर आपण आधी सायकोलॉजिस्टकडे जाऊन फक्त थेरपीनं काही होतंय का, बरं वाटतंय का, हे आपण ट्राय करू शकतो. सायकोलॉजिस्ट हे साधारण सायकोलॉजीमध्ये MA झाल्यावर म्हणतात किंवा होता येतं. आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जर व्हायचं असेल तर त्यासाठी MA झाल्यावर 2 वर्ष एमफिल करायला लागतं. ओके. सो जर एमफिल झालं तर तुम्ही डायग्नोज करू शकता आणि थेरपी देऊ शकता. सो असे हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. किती छान सोप्या शब्दात तू छान एक्सप्लेन केलंस. कारण एखादा कॉमन व्यक्ती आहे त्याला हे माहित नसतं. आणि ना एक प्रकारचं अरे आपल्याला सायकॅट्रिस्टकडे जायला लागतंय किंवा आपल्याला सायकोलॉजिस्टकडे, हे मी कसं जाऊ, हा एक मनामध्ये जो एक न्यूनगंड आहे ना तो निघण्याची गरज आहे. आज आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांचा राग इतका वाढत चाललाय किंवा आपण म्हणतो सुसाइडल अटेम्प्ट्स होतात किंवा करिअरमध्ये मी नक्की काय निवडू हे कळत नाही किंवा आपण म्हणतो अल्कोहोल आहे किंवा सिगरेट आहे, व्यसनाधीनता ही इतकी वाढलेली आहे आणि त्यातनं जे नैराश्य येतं ते खूप हानिकारक असतं. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ना आपल्याला कळू शकत नाही ना की नक्की त्याला काय वाटतंय. मग अशा वेळी तू काही तुझ्याकडे अनुभव आहेत का पेशंट्सचे की काय तू कसं ट्रीट केलंस त्यांना? सो ही एक खूप मोठी थेरपी आहे किंवा थोडीशी काय म्हणतात त्याला लांब लचक चालणारी प्रोसेस आहे. सो सायकॅट्रिस्ट जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की सायकॅट्रिस्ट गोळ्या देतो, पण त्याच्यात आणखी एक मेख आहे की तुम्हाला समजा वाटतंय की मला काहीतरी त्रास होतोय, कोणाशी तरी बोलावं असं वाटतंय, तुम्ही कोणाकडेही गेलात, जर तो चांगला प्रॅक्टिशनर असेल, एथिकल प्रॅक्टिसेस करत असेल तर तो तुम्हाला योग्य त्या व्यक्तीकडे गाईड करतो. म्हणजे एखादा पेशंट माझ्याकडे आला आणि मला वाटतंय की हा थोडा सिव्हिअर पेशंट आहे, मला नाही हा ट्रीट करता येणार आहे, मी त्याला सायकॅट्रिस्टकडे पाठवते. आणि वायसे वर्सा, जर सायकॅट्रिस्टकडे एखादा पेशंट आला, त्यांना असं वाटलं की नाही याला थेरपीची पण गरज आहे, फक्त गोळ्यांनी नाही होणार आहे, तर ते सायकोलॉजिस्टकडे पाठवतात. सो जरी याच्यात म्हणजे कठीण वाटत असलं समजायला तरी तुम्ही कोणाकडेही निश्चिंत मनाने जा, ते तुम्हाला योग्य त्या व्यक्तीकडे पोहोचवतील. अजून एक तू मगाशी छान मुद्दा काढलास की जवळपास प्रत्येक घरातला एक व्यक्ती नैराश्यात आहे. त्याच्यासाठी सुद्धा मला आधी असं वाटतं की निराश असणं आणि नैराश्यात असणं ह्याच्यातही खूप फरक आहे. म्हणजे हल्ली जेनझीला किंवा इन जनरल सगळ्यांना वाटायला लागलंय की थोडासा वाईट वाटतंय, थोडंसं सॅड वाटतंय म्हणजे मी डिप्रेस्ड आहे का, तर तसं नाहीये. तर आपण एक्झॅक्ट डिप्रेशन म्हणजे काय त्यात ते कसं बघायचं, तर त्याच्यासाठी पण 2 निकष आहेत. एक म्हणजे इंटेन्सिटी, की मला किती वाईट वाटतंय, मला किती सॅड वाटतंय, किंवा लॉस ऑफ इंटरेस्ट हा एक त्याच्यामधला क्रायटेरिया आहे. तर माझा किती सिव्हिअर लॉस ऑफ इंटरेस्ट आहे. सो असे क्रायटेरियाज आहेत की सिव्हिअरिटी किती आहे माझ्या सगळ्या इमोशन्सची, माझ्या बिहेवियरल आउटकम्सची, आणि त्याचं ड्युरेशन किती आहे. म्हणजे मला एक दिवस खूप सॅड वाटतंय पण दुसऱ्या दिवशी मी नॉर्मल होतीये, तर हे रुटीन मधलं आहे, हे ह्याला आपण डिप्रेशन नाही म्हटलं पाहिजे. पण जर आपल्याला काही ठराविक कालावधीपर्यंत राईट, सो म्हणजे एक 15 दिवस, 6 महिने, वर्षभर असं जर आपल्याला लॉंग ड्युरेशनसाठी तसंच वाटत असेल आणि ते बरं होत नसेल, आणखीन वाईट होत जात असेल, तर मात्र तुम्हाला सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे जाण्याची गरज आहे. आणि त्यात काहीही कमीपणा नाहीये. आणि ह्यात कमीपणा नाहीये अशासाठी कारण मनुष्य म्हटला की त्याचं इरॅशनल थिंकिंग, म्हणजे आपण जे थॉट्समध्ये, विचारांमध्ये ज्या काही आपण वेगवेगळे प्रकार असतात, तर त्या सगळ्यांचं आपल्या इरॅशनल थिंकिंग असतं. आणि आपल्याला सगळ्यांना कधी ना कधी, कुठे ना कुठे थेरपीची गरज असते. आणि जरी आपण ती घेतली नाही तरी बऱ्याचदा असं असतं की त्या थेरपीमुळे आपलं विचारांचं काहूर जे माजलेलं असतं किंवा विचार सरळ सोपे करायचे असतात जेव्हा, किंवा जी गुंतागुंत झालेली असते ते सोडवण्यासाठी थेरपी मदत करते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही कमीपणा नाहीये किंवा माझ्यात काहीतरी कमतरता आहे म्हणून मला सायकोलॉजिस्टकडे जायला लागतंय, किंवा पूर्वी जसं म्हणायचंय की मला वेड लागलंय म्हणून मला सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे जायला लागतंय, तर तसं नाहीये. सगळ्या हेल्दी ह्युमन बिईंग्सना थेरपी
त्यांच्या विचारांची गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि नवीन दिशा देण्यासाठी काम करते. सो त्यात काहीही कमीपणा नाहीये. एक्झॅक्टली. आता आपले जे तन्वीचे क्लिनिक्स असतात तेव्हा पेशंट येतात ना, तेव्हा पहिले त्यांचं हेच वाक्य असतं की मानसी तुमच्याशी बोलल्यावरच मला अर्थ, म्हणजे बोलणं किती महत्वाचं आहे. जो संवाद आहे तिथे टॅक्टफुली ते हँडल करणं. प्रत्येक पेशंटचे इमोशन्स वेगळे आहेत. आता प्रत्येक एखाद्याला पॉइंट ऑफ व्ह्यू आपण म्हणतो ना सेजल, की काय योग्य काय अयोग्य हे प्रत्येकाच्या दृष्टीने ते बदलतं ना. आणि मग त्या माणसाने ते मनामध्ये आपण म्हणतो ना, एखाद्याने ते राग मनामध्ये धरून बसणं किंवा अढी निर्माण करणं आणि मग अँगर मॅनेजमेंट त्यांना जमत नाही आणि मग हाय बीपी, ब्लड शुगर, किडनी डिसऑर्डर, लिव्हर डिसऑर्डर याची सुरुवात होते. मग हे टॅकल करताना काय सोप्या टिप्स तू त्यांना देतेस? सो हे फक्त वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये नाही आहे, जसं तू म्हणालीस तसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तू सुद्धा सांगितलंय की मन आणि शरीर वेगळे नाही आहेत. एक्झॅक्टली. त्या म्हणजे आपण फक्त मनावर उपचार करतोय आणि शरीरावर काहीच उपचार करत नाही आहोत तर मन बरं होईल असं नाही होऊ शकत. त्यामुळे आपला आहार, विहार, विचार ह्या सगळ्या गोष्टी इंटॅक्ट असणं किंवा ज्या काही आपल्या आता चुका होत असतात, सगळ्यांकडनंच होत असतात, कोणाचंच असं परफेक्ट नसतं, त्यामुळे ज्या काही चुका होत असतात त्या थोड्याफार प्रमाणात सुधारणं जेवढ्या जमतील तेवढ्या. त्याच्यामध्ये मेन हे आहे की फक्त आहारामध्ये आपण जे खातो त्याचा, म्हणजे ते तू जास्त चांगला सांगशील, आपलं डाएट प्रॉपर असेल. आयुर्वेद कसं म्हणतं की आपला मनाचा जो अंश आहे की मन चांगलं तयार होणं आणि सप्तधातू असतात ते चांगले तयार होतात, ओज तयार होतं आणि मग मन तयार होतं. म्हणजे सेजल, आता आपण दोघी एकमेकांशी बोलतोय पण बॅक ऑफ द माइंड आपल्या मनामध्ये पण एखादा विचार आपण आपल्या स्वतःशी जे बोलत असतो ते म्हणजे आपलं मन असतं. सो तेव्हा असे जे डिप्रेस पेशंट असतात, असा कुठली केस होती का की तू त्याला त्यातनं बाहेर काढलंस? बऱ्याच असतात, म्हणजे त्या आता सिच्युएशनल डिप्रेशन असतं बऱ्याचदा. सो माझ्याकडे आता बरेच ज्या केसेस आहेत रिसेंट, त्यातल्या बऱ्याच केसेस ह्या रिलेशनशिप इश्यूज बद्दलच्या आहेत किंवा तरुणपणी किंवा टीनेज मध्ये ब्रेकअप ही गोष्ट खूप हँडल कशी करायची हे आपल्याला माहित नसतं. म्हणजे आपण तेव्हा सगळं अगदी तन मन धन अर्पून प्रेम करतो आणि मग त्याच्यातनं बाहेर पडायची जेव्हा वेळ येते तेव्हा खरोखर असं लॉस्ट आणि आता मी आयुष्यात काय करू आणि असे सगळे प्रश्न पडतात. तसं खरंच फिलिंग येतं, खरंच तसं फिलिंग येतं आणि खरोखर आपल्याला ते कधी कोणी शिकवत नाही की भावनांचं मॅनेजमेंट कसं करायचं किंवा कुठलं, ठीक आहे मला आता खूप सॅड वाटतंय पण ठीक आहे हे वाटू शकतं. सो ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. तेव्हा असं वाटतं की असं कसं मला सॅड वाटतंय, बाकी सगळ्यांचं कसं होतं, माझं कसं होत नाही. बरोबर. त्यामुळे अशा पेशंट्सना सध्या, म्हणजे आता सध्या माझ्याकडे आहेत ते बऱ्यापैकी तसे पेशंट्स आहेत. सो थेरपीमध्ये किंवा काउन्सिलिंगमध्ये, आता याही दोन थोड्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काउन्सिलिंग हे थोड्या छोट्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, ते थोडं छोट्या ड्युरेशनसाठी असतं. थेरपी ही थोडी आपण काय म्हणतो की स्वतःवर काम करणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःला एक्सप्लोर करणं, स्वतःवर प्रेम करणं. सो थेरपी ही थोडीशी लांबलचक प्रोसेस आहे काउन्सिलिंगपेक्षा आणि ती थोडी डीपर प्रोसेस आहे काउन्सिलिंगपेक्षा. त्यामुळे थेरपीमध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो की आपण आता समजा एखाद्याला वजन कमी करायचंय तर आपण आहाराची, विहाराची जशी स्वतःला सवय लावतो, स्वतःच्या शरीराला सवय लावतो, तशीच आपण डिप्रेस्ड मनाला किंवा आपल्या विचारांना सवय लावायची. वाव, हे वाक्य परत झालं पाहिजे की मनाला, विचारांना आपण जशी आपल्या डाएट मध्ये चेंजेस करतो तशी आपल्या विचारांना सवय लावायची. पण असे होतात, विचार बदलू शकतात? हो, खूपच. म्हणजे माझा तर स्वभावाला औषध नसतं ह्यावर अजिबात विश्वास नाही. आज आता मग तुला आजचा कार्यक्रम झाल्यावरती अनेक पेशंट येऊ शकतात. येस, वेलकम. नाही, स्वभावाला औषध नसतं हे का खरं नाहीये. हे तेव्हाच खरं नसतं जेव्हा तुम्हाला तो बदलण्याची इच्छा असते. माझ्या स्वभावामध्ये एखादी गोष्ट चुकतीये किंवा मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय आणि त्यासाठी मी ती बदलायला तयार आहे, त्यासाठी मी कष्ट घ्यायला तयार आहे, ह्याची जेव्हा तुमची तयारी असते तेव्हा नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे खरं तर बाकी काहीच क्रायटेरिया नाहीये, तुमची स्वतःवर एफर्ट्स घेण्याची तयारी
एवढा एकमेव क्रायटेरिया आहे कधी बेटर कधी असं असतं की जेव्हा पेशंट्स येतात ते म्हणतात की एखाद्या घरातल्या व्यक्तीमुळे इतरांना सायकोलॉजिस्टची गरज लागते. म्हणजे तेव्हा आपण त्या व्यक्तीला म्हणतो ना की ह्यांच्या स्वभावाला औषध नाहीये. पण आता कधी कधी काय होतं एज नुसार फरक पडतो. आता काही वेळेला घरातले आजी आजोबा असतात तर ते सगळं प्रेमानेच करत असतात. पण कधी कधी कसं होतं टीनेज जी मुलं आहेत त्यांना सारखी तीच गोष्ट रिपिटेटिव्हली विचारल्यावर नाही आवडत. ते म्हणतात की आजी मी, पण मग तेव्हा ते उद्धटपणे कदाचित बोलून जातात, मग आजी आजोबांना वाईट वाटतं. सो असे काही सेक्शन आहेत का सेजल की आपला जसा फॅमिली डॉक्टर असतो, आता तन्वीमध्ये जे पेशंट येतात की फॅमिली फिजिशियन आमच्याकडे येतात, तसा एखादा फॅमिली सायकोलॉजिस्ट की येस आम्ही 6 महिन्यातनं एकदा मनातलं बोलायला की असं व्हायला पाहिजे की एक ॲडॉलसंट एज आहे की आज प्युबर्टीमध्ये जेव्हा मुलींना पिरियड्स येतात तेव्हा त्यांना एक वेगळं डिप्रेशन असतं. मग अशा वेळी तुझी थेरपी काम करते का? हो, सो कळायला लागल्यापासून म्हणजे 15-16 वर्षानंतर थेरपी काम करते. सो मी तेच म्हटलं तसं की थेरपीमध्ये मुळात काय असतं की सिच्युएशन प्रत्येकाच्यासाठी सेम असतात. म्हणजे एखादा मूल 10वीत नापास होतं तसंच दुसरं मूलही 10वीत नापास होतं. एखादं मूल म्हणतं की नाही मी आता पुढच्या वर्षी आणखी तयारी करणार, पण दुसरं मूल सुसायडल होतं. एक्झॅक्ट. सो सिच्युएशन सेम असते. सिच्युएशन आणि प्रत्येकाचा जो स्वभाव म्हणजे गुरु प्रवृत्ती लघु प्रवृत्ती, म्हणजे शरीरामध्ये असे गुण असतात की एखादा आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती म्हणेल की 99 ताप आहे तर म्हणेल अरे ऍडमिट करा हॉस्पिटलमध्ये, किंवा एखादा म्हणेल 1 ताप आहे तरी नाही मी घरी केअर काढते. सो हा जो स्वभावातला बदल आहे हा बदलू शकतो कारण आपले इमोशन्स आणि आपलं वागणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या विचारांवर बेस्ड असतात. आपण जसे विचार करू तशा आपल्या फिलिंग्स आणि वागणं दोन्ही बदलत असतं. त्यामुळे थेरपीमध्ये किंवा ॲटलिस्ट REBT नावाची जी थेरपी मी प्रॅक्टिस करते त्यामध्ये आपण विचारांवर काम करतो, किंवा आपल्या ज्या खूप स्ट्रॉंग धारणा असतात की माझं हे असं नाहीच झालं पाहिजे, मला नाही हे असं जमू शकत, हे मी नाही सहन करू शकत, मग ते खरंच रिअलिस्टिक आहे का, खरंच रॅशनल आहे का, खरोखर तुमच्या सगळ्या आयुष्याच्या दृष्टीनं तुम्हाला मदत करणारं आहे का. सो ह्या गोष्टीवर थेरपीमध्ये काम होतं. जे काही सुंदर सांगतेस ना की तुझा त्यातला जो एक अभ्यास कळतोय, आज लहान वयामध्येच तुला एवढी समज आली आहे आणि हेच असेच म्हणजे हे घडण्याची गरज आहे. म्हणजे की त्यामुळे प्रत्येकाची विचारधारा बदलणार आहे. मला सोपा प्रश्न विचारायचा, आता घरी लहान मुलं मोबाईल बघतात, आई वडिलांनी कसं हँडल करायचं, टॅकल कसं करायचं, ओरडायचं, ओरडल्यावर लगेच नाकावर राग, ती सिच्युएशन पालकांनी कशी हँडल करायची, किंवा टीनेज मुलांना कसं ओरडायचं, किंवा हाऊ टू हँडल टीनेजर्स. खरं तर हा खूप क्रुशल प्रश्न आहे. सगळ्या पालकांचे कान टवकारतील हा प्रश्न विचारल्यावर. पण माझं असं उत्तर आहे याच्यावरचं की एका सिच्युएशन मध्ये आपण काही बदलू शकत नाही. टीनेज मध्ये बेसिकलीच आपल्या मेंदूमध्ये खूप बदल होत असतात. आपल्या मेंदूची साईज वाढत असते, जे न्यूरॉन्स कनेक्ट होत असतात एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी त्यांची संख्या वाढत असते. किंवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे जो सगळ्यात आपल्या प्लॅनिंग किंवा डिसिजन मेकिंग, रिझनिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो महत्वाचा घटक आहे जो इथे असतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तो वयाच्या 25शीत पूर्णपणे डेव्हलप होतो. त्यामुळे टीनेजमध्ये 12 ते 19 वर्षामध्ये हे सगळे बदल घडत असतात. प्युबर्टीमुळे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. सो रिस्क टेकिंग बिहेवियर की मला हे करून बघायचं आहे, किंवा ह्याच्या ना मला विरोधातच जायचं आहे, किंवा मला नाही फरक पडत, मला सेफ डिसिजन नाही घ्यायचं आहे, हे मुलांचं आपसूक येतं. त्यांना ते करायचं नसतं. आपण म्हणतो ना सळसळ, किंवा रॅश ड्रायव्हिंग, किंवा एखाद्या पटकन गोष्टीत हो करू ना, रात्र जागू ना, असं. सो ते आपसूक येतं. ती त्यांची बॉडी जी डेव्हलप होत असते त्याचं ते काय म्हणतात त्याला बाय प्रोडक्ट आहे. बरोबर. तर हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण म्हणतो की मुलांचा मित्र व्हा. अर्थात मुलांचा मित्र व्हा हे म्हणणं खूप सोपं आहे, पण ते करणं तेवढं कठीण आहे. कारण तू विचार कर, आता एक आत्ताचे आईबाबा, एक 40-50शीतले आईबाबा आणि आत्ताचे जेन-झी, जेन अल्फा, हे जशा परिस्थितीत वाढलेत त्या दोन्ही परिस्थिती खूप वेगळ्या आहेत. खूपच बदल. म्हणजे आत्ताची आईबाबांची जनरेशन जे टीव्हीवर बघत किंवा जे शोज बघत वाढली आणि आत्ताची मुलं जे बघतायत यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आईबाबांनी सुद्धा हे प्रयत्न केले पाहिजेत की मुलांच्या पातळीवर येणं. त्यासाठी तुम्ही मुलांना एक सेफ स्पेस क्रिएट केली पाहिजे की ठीक आहे, तू चूक, तू काहीही कर, पण आम्ही तुझे आहोत, तू आमचा आहेस, तू आम्हाला येऊन काय ते सांग.
ही जर हे जर आपण अलाव केलं मुलांना तर ते खऱ्या अर्थानं म्हणजे चुकतील. म्हणजे चूक करण्याला आपल्याला त्यांना ओरडायचं नाहीये, कारण चुकल्याशिवाय आपण शिकणार नाही. बरोबर आहे. फक्त त्यांना कळलं पाहिजे की आपण कुठल्या लेवल पर्यंत जायचं. पण ह्यासाठी इंडिपेंडन्स देणं थोडं गरजेचं आहे. म्हणजे आता एक खूप सोपं उदाहरण आहे की जेव्हा आपण घरात असतो आणि घरात पसारा असतो आणि आई येऊन सांगते की आवर, तेव्हा आपल्याला तो आवरावासा वाटत नाही. पण जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्या फ्रेंड्स येणार असतात तेव्हा आपल्याला सगळं एकदम ठीकठाक लागतं. म्हणजे दोन मतातला फरक बघितलास की आपल्याला जेव्हा स्वतःहून वाटतं ना तेव्हा आपण ती गोष्ट करतो. सो आता पूर्वी बघ ना, आपण घरी आल्यावर संध्याकाळी 7 वाजता आल्यावर देवांपुढे दिवा लावायचा, शुभंकरोती म्हणायचं किंवा पायावर पाणी घ्यायचं किंवा घरी कोण मोठे व्यक्ती आले की त्यांना नमस्कार करायचा. तर आता ते सगळं बदललंय ग, त्याचं रूपांतर वेगळ्याच झालंय. मग आपण जे म्हणतो आपल्या काही परंपरा आपण फॉलो करायला पाहिजे, तर व्हॉट इज युअर ओपिनियन? सो त्या परंपरा का फॉलो केल्या पाहिजेत हे जर आपण त्यांना सांगू शकलो तरच त्या परंपरा फॉलो होतील, नाहीतर त्या नुसत्या परंपरा आहेत म्हणून फॉलो होणार नाहीत. कारण आपण पण तेच करत वाढलो की का होतंय, कसं होतंय, आणि मग आपण त्याच्यात मॉडिफिकेशन्स केले. सो ती आता आपल्या पुढची पिढी आहे, त्याच्यामुळे ते प्रश्न विचारणार, चेंज इज कॉन्स्टंट, त्याची उत्तरं असतील तरच आपण त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करायला हवं की ते त्यांनी फॉलो करावं. प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगणं की हे का करायचंय. कधी कधी अभ्यासाचं खूप टेन्शन असतं आणि मग शरीरावर त्यांच्या त्याचे रिझल्ट दिसतात. आता कधी कधी बघ, कॅन्सर पेशंट्स आहेत किंवा हल्ली असं झालंय की प्रत्येक घरामध्ये आजारपण काही ठराविक गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतं आणि मग तेव्हा ते पेशंट सुद्धा नैराश्यात असतात. मग त्यांना पण आपलं काउन्सिलिंग हेल्प करतं का? सो जेव्हा तू नैराश्य म्हणतेस किंवा क्लिनिकली डायग्नोज डिप्रेशन म्हणतेस, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. बायोलॉजिकल कारणं असू शकतात, मग त्यात जेनेटिक फॅक्टर आला किंवा बाकी बायोलॉजिकल सगळी कारणं आली. सायकोलॉजिकल फॅक्टर्स असू शकतात. मग जसं तू म्हणालीस की प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. किंवा सोशल फॅक्टर्स असू शकतात की काही लोक म्हणजे काहीही आता सामाजिक घटक जे काही आपले असतात त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे अगदी गरिबी किंवा धूळ, पोल्युशन किंवा एखादा मोठा पूर येणं, ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्यावर होत असतात. त्यामुळे हे कोणतीही कारणं असू शकतात डिप्रेशनची. तर ती आधी कारणं नेमकी काय आहेत, आणि हे ऑफकोर्स प्रत्येक केस वाईज वेगळं असतं. त्यामुळे नेमकं कारण काय आहे त्यानुसार बऱ्याचदा थेरपी ठरते. आणि जर खरंच खूप क्लिनिकल डिप्रेशन असेल तर गोळ्या आणि थेरपी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली असतील तर त्या खूप छान काम करतात. म्हणजे मला काय वाटतं की एका लेवल पर्यंत त्याच्या शरीरात ते कॉर्टिझॉल सिक्रेट होण्यापेक्षा वेळेत त्यांनी जर संपर्क केला तर आपण म्हणतो ना, कुठल्याही व्याधीची थोडी जरी लक्षणं दिसली आणि आपण ट्रीट केलं की येस फर्स्ट स्टेज मध्येच ते क्लिअर होऊन जातं. सो तसं की ही तुमच्या मनाची जी अवस्था आहे ती जर तुम्ही ओळखलीत आणि तुम्ही वेळेत जर कॉन्टॅक्ट कोणत्याही काउन्सिलरला केलात, सायकोलॉजिस्टला केलात, तर तुम्ही तिथे थांबू शकता, तुमच्या मनातला तो न्यूनगंड काढू शकता. आता कधी कधी काही गोष्टी असतात बघ ना, आपण घरच्यांशी बोलू शकत नाही, पण तुमच्याशी पेशंट्स बोलू शकतात, मनमोकळेपणे विचारू शकतात की मी असं असं वागले, मला त्यावेळी खूप राग आलेला, तर मी आता माझ्या रागावर नियंत्रण कसं ठेवू, किंवा मी हे वागले ते बरोबर आहे का चूक आहे. मग असं पण तुम्ही मार्गदर्शन करता की वागले ते बरोबर आहे का चूक आहे हे सांगण्यापेक्षा, म्हणजे काउन्सिलिंग किंवा थेरपीमध्ये आम्ही डिरेक्टली कुठला ऍडवाइस देत नाही, कारण ते त्यांच्या आयुष्याची ओनरशिप असते. पण आम्ही त्यांना त्यांच्या डिसिजन पर्यंत जाण्यासाठी मदत करतो. बऱ्याचदा आपल्याला ते कळत नाही की हा डिसिजन मी कसा घ्यायचा. सो तो डिसिजन कसा घ्यायचा त्यासाठी आम्ही त्यांना टूल्स आणि त्यांना इक्विप करतो, सो दॅट त्यांचे डिसिजन्स त्यांना घेता येतील. थेरपीचा अल्टिमेट गोल हाच आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःचं थेरपिस्ट बनवायचं, जेणेकरून जेव्हा पुढे काहीतरी इमोशनल डिस्टर्बन्सेस येतील किंवा त्रास होईल तेव्हा त्याला तुम्ही टॅकल करू शकता आणि तुम्हाला थेरपिस्टकडे जायला लागणार नाही. किती छान वाक्य आहे की आपण म्हणतो ना की आपण बांडगुळ होऊन नाही जगायचं, आपलं झाड आपल्याला स्वतः वाढवता आलं पाहिजे, कारण आपला प्रवास आपल्या एकट्याचा असतो. मग आता सेजल, काही प्रश्न असे असतात की आपण काही व्यक्ती खूप इमोशनल असतात, ते रडतात किंवा आपण म्हणतो ना मग रडून काही भावना रिलीज होऊन त्यांना रिलॅक्स वाटतं, किंवा कधी बोलून कधी रागावून व्यक्त होतात. आपण म्हणतात ना काही लोक म्हणजे मारून राग व्यक्त करतात, तर ते तर सगळ्यात चुकीचं आहे ना. तर मग ह्या भावनेला आवर घालण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना, किंवा काही म्हणतात की टेन्शन आल्यावर आम्ही सिगरेट पितो, तर मग हे कारण होऊ शकत नाही.
तर मग अशा वेळी त्यांनी त्यांच्या मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? सो आपण म्हणतो की आपण इमोशन्स कंट्रोल नाही करू शकत, पण आपण इमोशन्स मॅनेज करू शकतो. बरोबर. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मला वाईट वाटलंच नाही पाहिजे. एखादी जर माझ्या आयुष्यात वाईट गोष्ट घडतीये तर मला वाईट वाटणं हे साहजिक आहे, वाटलं पाहिजे. ते फिलिंग नॅचरल आहे, ते वाटलं पाहिजे. ते नाही वाटलं तर प्रॉब्लेम आहे. सो पण ते वाटताना अगेन मी मगाशी म्हटलं तसं की इंटेन्सिटी मॅटर करते, की मला खूप राग आलाय आणि मी त्या रागात तोडफोड करतेय, ही इंटेन्सिटी प्रॉब्लेमॅटिक आहे. मला राग आलाय, मला चीड आली आहे, पण मी विचार करेन की मी ह्याच्यावर कसं सोल्युशन काढू शकते, किंवा मी आणखीन काय करू शकते, किंवा मी बोलून तो कोणाशी तरी राग व्यक्त करेन, किंवा बाकीच्या हेल्दी कोपिंग मेकॅनिझम्स जे आपण म्हणतो ते मी वापरेन. सो हे झालं पाहिजे रादर दॅन त्याच्यातून काहीतरी जागी चॅनलायझिंग झालं. आपली जी एनर्जी असते ती आपण कुठल्या दिशेने वळवायची आहे हेच आपण पेशंटला सांगतो. आता आपल्याकडे पण काही पेशंट येतात की त्यांना इतके विचार मनात असतात की सकाळपासून रात्रीपर्यंत शेड्यूल इतकं टाईट असतं की त्यांना विचारांमुळे रात्री झोप येत नाही, अशी त्यांची कंप्लेंट असते. मग आपण तेव्हा आपलं धन्विषता, ओजसा असं कॉम्बिनेशन देतो आणि तू म्हणालीस तसं त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलतो, हिस्ट्री टेकिंग मध्ये पूर्ण विचारतो की कधी असा त्रास होतो, कधी मनात विचार येतात. तर एक तेव्हा मला आढळतं की जे मधुमेहाचे पेशंट आहेत त्यांना जर कोणी असं विचारलं काय हो तुमची शुगर किती आहे, मग तुम्ही गोड खात नाही आहात का, मग त्यांना त्याचा त्रास होतो. बरोबर. मग तेव्हा असं कोणी बाहेरच्या बोलणाऱ्यांमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर मग तो कसा अवॉइड करायचा? परत ते विचारांवरच आलं, विचारांवरच की म्हणजे असं बऱ्याचदा होतं की त्याच्या बोलण्याचा मला त्रास झाला, पण त्रास करून घेणारे आपण असतो. त्यामुळे ते शेवटी आपल्याला स्वतःला शिकवता आलं पाहिजे की बाउंड्रीज कुठे आखायच्या, कोणाच्या बोलण्याचा त्रास झाला पाहिजे, कोणाच्या बोलण्याचा त्रास झाला नाही पाहिजे. किंवा मी मगाशी पण बोलताना म्हणजे आपण टीनेजर्सच्या बाबतीत मी जे तुला सांगत होते तेव्हाही असं होतं की असं नसतं की आईबाबांना काय त्रासच होत असतो मुलाचा. जनरल विचारायचं असतं की काय झालं का आता तुझं ओव्हर थिंकिंग सुरू, हे विचारल्यावर ट्रिगर होणार ना. याच्याऐवजी विचारलं की तुला खरंच काही होतंय का, काही प्रॉब्लेम आहे का. सो वर्डिंग, स्टोन ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. सोप्या गोष्टी असतात. अंडरस्टँडिंग. आपण म्हणजे आपण असं ठरवलं ना की एखाद्या मुंगीलाही आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. सेजल, आज मला असं वाटतं की लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात, की आपण बघतो ना की आपण कोणाकडे बघून शिकत असतो. मग अशा वेळी जर आई वडीलच काही गोष्टी चुकीच्या करत असतील तर मग खरंय. माझ्याकडे येणारे बरेच पालक असे असतात की जे मुलाला घेऊन येतात की मुलामध्ये काहीतरी म्हणजे हा ऐकतच नाही, हा चिडखोरच आहे किंवा वेगळे. पण बऱ्याचदा त्यांच्याशी बोलल्यावर असं लक्षात येतं की फक्त त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण आईबाबांनाही जर त्यांनीही त्यांचं मन मोकळं केलं, कारण प्रत्येक जण कशा ना कशातून तरी जात असतो, त्यामुळे त्यांनी जर त्यांचं मन मोकळं केलं, त्यांनी जर कुठल्या तरी हेल्दी गोष्टी अजून अडॅप्ट केल्या तर त्याचा त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो. पण तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की काय मुलं आपण सकाळी सकाळी उठल्यावर फोन बघणं किंवा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याचं मुलं अनुकरण करत असतात. पण त्यामुळेच पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर एखाद्या मुलाला वाढवत असू तर आपण यू हॅव टू बी ॲट युअर बेस्ट बिहेवियर, पण मुलांना हे समजू द्या की तुम्ही सुद्धा ह्युमन बिईंग्स आहात आणि तुम्ही सुद्धा चुकू शकता. आपल्याकडे पालकांचं हे असतं की मुलांना हे दाखवायचं की मी कसा परफेक्ट आहे किंवा माझं कसं काहीच चुकत नाही किंवा मी सांगेन तेच करायचं. पण असं न करता तुम्ही सुद्धा चुकू शकता, तुम्हाला सुद्धा काहीतरी आवडीनिवडी आहेत, तुमचे पण काही प्रेफरन्सेस आहेत. हे जर तुम्ही मुलांना ओपनली सांगू शकलात तर मुलं तुमच्याशी करतात मैत्री, म्हणजे मग एवढा त्याचा प्रॉब्लेम येत नाही. शेअरिंग की आई पण मला हे सगळं सांगतेय, मग त्यांच्या मनात तो विश्वास बॉन्ड तयार होतो. आणि आपण चूक करण्यासाठी अलाव करतो मुलांना की मी चुकतेय, मी स्वतःला ऍक्सेप्ट करते, तर तूही चुकू शकतो. आणि चुकल्यावरती आपण पण त्यांना सॉरी म्हटलं तर आणखी मोठा इफेक्ट असतो की त्यांना कळतं की अरे आई सुद्धा सॉरी म्हणते. म्हणजे लोकांना असा इगो असतो की सॉरी मी नाही म्हणणार, माझं चूक झालं तरी मी नाही सॉरी म्हणणार असं असतं. पण म्हणजे हे मुलांना खूप उशिरा कळतं की आपले आईबाबा पण ह्युमन्स आहेत, त्यांना पण तेही चुकू शकतात. पण हे जर त्यांना कळत्या वयात समजायला लागलं किंवा पालकांनी त्याची जाणीव करून दिली तर ते जास्त चांगले मित्र होऊ शकतात एकमेकांचे. त्यासाठी मला आणखीन एक गोष्ट वाटते की मी तुला मगाशी म्हटलं तसं की आजची पिढी आणि त्यांच्या पालकांची पिढी ही खूप वेगळ्या गोष्टी बघत मोठी झाली आहे. बरोबर. म्हणजे आजची मुलं आता काय, फ्रेंड्सही आता खरं तर जुनं झालंय, पण आजची मुलं ज्या गोष्टी बघत शिकतात, फ्रेंड्स म्हण किंवा बिग बँग थिअरी किंवा ज्या काही त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतील
त्यातलं कल्चर आणि आईबाबांनी जे कल्चर बघितलंय रामायण, त्यात खूप फरक आहे. म्हणजे त्यांचंही काही चूक नाहीये, कारण ते जे बघताय, जे त्यांना आवडतंय, त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करून ते वाढतायत. त्यामुळे मला तर वाटतं की पालकांनीही बघाव्यात ह्या सगळ्या गोष्टी, की तुम्ही बघा, त्यांच्याबरोबर एन्जॉय करा आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल की तुमचं मूल कसं वाढतंय, ते एक्झॅक्टली काय विचार करतंय, त्याच्यासमोर काय घडतंय. कारण त्याचा बऱ्याचदा पालकांना पत्ताच नसतो की ते काय बघताय, त्याच्यात काय होतं, किंवा काही केलं तरी एक कमेंट असे ह्याच्यात काय एवढं, हो हे काय तुमचं फालतू काय. मग कसं होतं, थोडंसं डिमोटिवेट वाटतं ना, की अरे मी काहीतरी केलंय. तर तुला काय वाटतं, असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कौतुक करावं का? म्हणजे मी तर पेशंटना सांगते की चांगले हार्मोन्स शरीरात होण्यासाठी छोटे छोटे रिवॉर्ड्स. अरे आई पोळी मस्त झालीये, अगं आई आज भाजी काय सुंदर झालेली, वाव आज काय छान दिसतेस. डेफिनेटली 1001%. ग्रेट. आणि एक हायपोथेसिस आहे की तुम्ही नुसतं स्माईल केलं, की मी नॉर्मल बसलीये आणि मी नुसतं स्माईल केलं तरी सुद्धा माझ्यातले हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात. त्यामुळे छोट्या गोष्टी, म्हणजे तुम्ही सुद्धा हसणं आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हे खरोखर खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी तुम्हाला झोपेचं आणखीन एक विचारलंस, की खूप लोकांना असं होतं की ते खूप विचार करत बसतात. म्हणजे असं होतं की आपण दमून सगळी कामं आटपून ओटा बिटा पुसून सगळं आपण रात्री पाठ टेकवतो, पुरुषही असतील, जे कोणी स्त्रिया पुरुष कामं करून सगळे आपण झोपायला जातो आणि मग आपलं सगळं विचारांचं चक्र सुरू होतं की आज काय झालं, मग मी असं बोलायला नको होतं, मग मी हे करायला हवंय, आता उद्या काय होईल. तर आपण काय करतोय, आपण आपल्या झोपेच्या जागेला चिंता करण्याची जागा आहे हे असं मनाला शिकवतोय. म्हणजे झोपताना कंडिशनिंग आपण म्हणतो ना, मग आपल्याला तिकडे गेल्यावर तेच आठवत राहतं की मग आता काय, मग हे विचार ते विचार. सो चिंता करायची असेल तर ती तुमच्या झोपण्याच्या बेडवर करू नका, त्याच्यासाठी वेगळी जागा शोधून काढा. खरंच आहे, पण ते आपोआप होतं. मग त्याच्यासाठी ती आधी 10 मिनिटं बसा. किंवा मी जनरली आता सांगते की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. हे असं ऐकताना खूप आपल्याला फॅन्सी आणि खरंच होतं का असं वगैरे वाटतं, पण खरंच झोपायच्या आधीची 10 मिनिटं जर आपल्याकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत ह्याचा विचार करून झोपलं तर खरोखर शांत झोप लागू शकते. एक्सलेंट पॉइंट आहे. प्रत्येकाने नोटीस करा की आपल्याकडे काय छान पॉइंट आहे, कारण दुसरं कोणी सांगायला नाही, आपल्याला आपलं जजमेंट स्वतः करायचं. पण किती छान थेरपी सांगितली आहे सेजल, खरंच खूपच मस्त. म्हणजे सेजल, आज तू जे काही सांगितलंयस ना, इतकं सुंदर सांगितलंयस की मला एक असा कॉन्फिडन्स मनात ना मलाही बाजूला बसून वाटतोय की येस, अशा काउन्सिलर, अशा सायकोलॉजिस्ट ॲज अ फॅमिली काउन्सिलिंग सेंटर सारख्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे. की काही वाटलं सेजल अरे असा प्रॉब्लेम आहे, की असं हक्काची आपली एक मैत्रीण किंवा आपली हक्काची एक ताई की अशी आपल्या बरोबर आहे की जी आपल्याला मदत करू शकते. सेजल, तुझा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या प्रेक्षकांना दे, म्हणजे त्यांनाही कळेल की तुझ्याशी कसा संपर्क करायचा आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9820607915. आणि आता मी ऑनलाईन आणि मुंबईमध्ये ऑफलाईन काउन्सिलिंगची प्रॅक्टिस करते. त्यामुळे तुम्हाला सेशन बुक करायचं असेल तर मला फोन मेसेज काहीही केलं तरी मी त्यावर अवेलेबल असेल. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की बोलायचं आहे, थेरपीची गरज आहे, ट्राय करून बघायचं आहे, तर डेफिनेटली आपण एकदा सेशन बुक करूया आणि एकदा गप्पा मारूया. मस्त. आणि तुम्हाला आपला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स थ्रू कळवा. आपला एपिसोड आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. थँक्यू.